पाचोरा भडगाव जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघातील जी सर्वसामान्य जनता आहे त्यांना एकच आपण प्रश्न पडला आहे की भाऊ कुणासोबत, नेमकं अजितदादांसोबत की पवारसाहेबांसोबत? असे बॅनर यापूर्वी त्यांच्या काकांनी लावले होते, परंतु जे कामं वेगवेगळ्या माध्यमातून होतात ते सुद्धा त्यांनी त्या बॅनरवर घेतले. सर्वेमध्ये आता मला वाटतं आमदाराचं नाव काय मागे पुढे झालं असेल तर किशोरप्पा पाटलांचं, तर ते आता मुंबईत मला वाटतं काल तळ ठोकून होते की आपलं तिकीट करणं काय. मला असं म्हणायचं आहे की ते इव्हेंट पाहिजे, म्हणजे इव्हेंट आहे. 10 वर्षामध्ये किती 10 वेळा रक्षाबंधन आला असेल, परंतु ह्याच रक्षाबंधनाला साडी वाटण्याचं काय कारण. कारण की जो कोणी पक्षामध्ये काम करतो त्यांना कुठेतरी अपेक्षा असतात. आज आमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही ज्यांचं नाव घेतलं अमोल शिंदे, साहजिक आहे ते कमी मतांनी पडलेले आहेत. अशी चर्चा होती की माजी आमदार दिलीप भाऊ वाघ वैशालीताई यांना पाठिंबा देऊन निवडणुकीकडे वैशालीताई आणि आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये एकत्र आलो. आता एकत्र आलो म्हणजे त्यांना काही मी शब्द दिला होता अशातला भाग नाही. त्यांना असं वाटलं की यांनी सेवानिवृत्ती घेतली का काय, की राजकारणामध्ये अशी जर नियमावली ठरली असती तर पंतप्रधान बी होऊ शकले नसते आणि वयाची जर अट असते. नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने, सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात लक्षवेधी ठरणारा मतदारसंघ तो म्हणजे पाचोरा मतदारसंघ. आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण त्या मतदारसंघाविषयी जे राजकीय परिस्थिती आहे ती त्यासंबंधीची चर्चा करण्यासाठी माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार श्री दिलीप वाघ यांच्यासोबत आज संवाद साधणार आहोत. खरं तर पाचोरा मतदारसंघाचा जर राजकीय विचार केला तर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील हे सध्या प्रतिनिधित्व करत आहेत, तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी या देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. आणि तसंच आता महायुती म्हणून सोबत असलेले भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पण मागील काही काळात ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडींवरून माजी आमदार दिलीप भाऊ वाघ हे देखील आता निवडणूक लढवण्यासाठी आता त्यांनी रणनीती आखायला सुरुवात केली. तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची पुढची वाटचाल कशी असेल, त्यांची नेमकी रणनीती कशी असणार आहे, या संपूर्ण बाबींवर चर्चा करण्यासाठी स्वतः माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ आपल्यासोबत आहेत. भाऊ, तुमचं सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजमध्ये मनापासून स्वागत. आज मी प्रश्नांकडे येणारच आहे. सर्वप्रथम तुम्हाला श्री गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. आपल्यालाही शुभेच्छा. आपल्या माध्यमातून या पाचोरा भडगाव मतदारसंघातील जिल्ह्यातील तमाम गणेश भक्तांना माझ्याकडून मी शुभेच्छा या ठिकाणी देतो. आज आपण राजकीय परिस्थितीवर पाचोरा भडगाव मतदारसंघातील विषयावर या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आला आहात. मी असं म्हणेन की आपण सगळी माहिती या ठिकाणी दिली की एकीकडे महायुती ही 3 पक्षाची आहे आणि इकडे महाविकास आघाडी देखील 3 पक्षाची आहे. आता महायुतीमध्ये जी काही चर्चा आम्ही टी व्हीवर बघतो आहोत किंवा मुंबईमध्ये मी जाऊन आलो, तर त्या ठिकाणी चित्र असं आहे की महायुतीमध्ये जे काही विद्यमान आमदार असतील त्यांनी उमेदवाऱ्या जवळजवळपास निश्चित केलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी निश्चित झालेली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची महाविकास आघाडी या ठिकाणी आहे. आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनेच या ठिकाणी 4 निवडणुका लढलेलो आहे. 4, 9, 14, 19. त्यामध्ये मला एक वेळा यश आलं, बाकी वेळा अपयश आलं. ही अपयशाची कारणं अनेक वेळा वेगवेगळे असू शकतात, परंतु आता येणाऱ्या निवडणुकीसाठी या तालुक्यामध्ये उभाटा गटातर्फे वैशाली सूर्यवंशी यांनी देखील या ठिकाणी तिकीट मागितलेलं आहे. आणि त्यांचा असं दावा आहे की या ठिकाणी शिवसेनेचे आमदार असल्यामुळे ही जागा आम्हाला सुटावी अशा प्रकारची मागणी त्यांची त्या ठिकाणी आहे. परंतु शरदचंद्रजी पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांची मी भेट घेऊन आलेलो आहे. त्यांना या मतदारसंघाची पूर्वकल्पना दिली की सातत्याने मी जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, मी थेट नगराध्यक्ष किंवा 2004ला पराभूत, 9ला निवडून आलो, नंतर 14ला हरलो किंवा 19ला आलो, सातत्याने
पक्षाशी मी या ठिकाणी प्रामाणिक राहिलो. कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदावर त्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे आणि मी पक्षाशी कधीही त्या ठिकाणी विश्वास गमावलेला नाही आणि म्हणून दोघांची मी भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली. तर त्यांनी मी त्या भेटीकडे येणारच आहे. आता प्रश्न असा आहे की 2009ला तुम्ही पहिल्यांदा आमदार झालात, त्यानंतर 2014 ते 2024 सलग 10 वर्ष आमदार शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोरप्पा पाटील मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. या त्यांच्या 10 वर्षाच्या कामगिरीकडे तुम्ही कसं पाहता? कामगिरीकडे कसं पाहतात म्हणजे आता 10 वर्ष त्यांनी 2 टर्म या ठिकाणी घेतल्या आणि लोकप्रतिनिधी म्हणून जे त्यांचं कर्तव्य आहे ते बजावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु आता ह्या गेल्या 5 वर्षामध्ये ज्या काही राजकीय उलाढाली या महाराष्ट्रामध्ये झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं. स्वतःचा स्वार्थ आणि जे काही या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये त्यांना लाभ झाला त्या लाभाच्या पोटी त्यांनी कामांकडे दुर्लक्ष, जे काही कामं आणले असतील ती निकृष्ट दर्जाची झाली. जुनी कामं आमच्या काळातली पेंडिंग होती त्यांना पूर्णत्वासकडे नेण्याचा प्रयत्न झाला नाही. आजही वडगावचं क्रीडा संकुल अपूर्ण आहे, पाचोऱ्यामध्ये क्रीडा संकुल नाही. अशा अनेक गोष्टी आहेत जी काही पाचोरा शहरामध्ये कामं दिसत आहेत किंवा केलीत ती कोणाच्या माध्यमातून केली, कशी केली, एजन्स्या कोण होत्या याचा काही कुठे ठावठिकाणा लागत नाही. नंतर ग्रामीण भागामध्ये जल मिशनची योजना चालू आहेत. एकही योजना 2023मध्ये मुदत संपलेली आहे. आज 2024 चालू आहे, परंतु एकही योजना आतापर्यंत कार्यान्वित झालेली नाही. हे फार मोठं अपयश आमदारांचं या ठिकाणी म्हणावं लागेल. अशी अनेक कामं ग्रामीण इकडे ते अनेक विकास कामांचे बॅनर लागलेले आहेत. आपण जर गावागावांमध्ये जर बघितलं तर अनेक ठिकाणी विकास कामं केल्याचा दावा केला जातो आहे. तुम्ही याकडे कसं बघता? आम्ही जातो गावागावांमध्ये. जेव्हा आम्ही गावामध्ये जातो आणि एखादी कार्यकर्त्याची किंवा कार्यकर्त्यांची बैठकीमध्ये चर्चा करतो तर ते त्या बॅनरवर चर्चा करतात. असे बॅनर यापूर्वी त्यांच्या काकांनी लावले होते, परंतु जे कामं वेगवेगळ्या माध्यमातून होतात ते सुद्धा त्यांनी त्या बॅनरवर घेतलेले आहेत. उदाहरणार्थ एखादी जिल्हा परिषदेने काम केलं असेल, एखादी ग्रामपंचायतीने काम केलं असेल, एखादी पंचायत समितीने काम केलं असेल किंवा एखादी एक वेगळ्या एजन्सीने काम केलं असेल, वेगळ्या डिपार्टमेंटने काम केलं असेल, त्याचंही श्रेय आमदारांनीच त्याच ठिकाणी घेतलेलं आहे. आणि म्हणून लोक सांगतात की हे आमचं काम होतं आणि यांनी त्यांच्या बोर्डावर छापून घेतलं. त्याची म्हणजे त्या बोर्ड जे विकास कामाचे जे बोर्ड लावलेले आहेत त्याची चिरफाड आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये आमच्या भाषणामधून आम्ही करणार आहोत. आत्ता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 2023 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने फूट पडली, अजितदादांनी महाविकास आघाडीच्या बाहेर पडत महायुतीला समर्थन दिलं त्या ठिकाणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडले, एक म्हणजे शरद पवार गट आणि एक अजितदादा गट. त्यानंतर आत्तापर्यंत म्हणजे जवळपास एक वर्षाहून अधिकचा काळ त्या ठिकाणी लोटले आहे आणि पाचोरा भडगाव जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघातील जी सर्वसामान्य जनता आहे त्यांना एकाच गोष्टीची एक ते म्हणतो आपण प्रश्न पडला आहे की भाऊ कुणासोबत, नेमका अजितदादांसोबत की पवारसाहेबांसोबत? आता एक कुटुंब होतं राष्ट्रवादी पक्ष आणि त्यातल्या त्यात पवार साहेबांचं त्या ठिकाणी नेतृत्व होतं. मी आज काही विद्यमान आमदार नव्हतो की मला त्या ठिकाणी मोजलं जाईल, परंतु ज्या वेळेस हे विभाजन झालं त्याच्यानंतर ते माझ्या मतदारसंघामध्ये पाचोरा बडगावमध्ये कुठेही फूट पडलेले नाही. आम्ही सगळे कार्यकर्ते एक दिलाने या ठिकाणी काम करतो आहोत. म्हणजे उदाहरणार्थ पवारसाहेब असतील किंवा अजितदादा गट असेल, या दोन्ही गटांकडे कार्यकर्ते विभागले गेले, परंतु कार्यकर्ते आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ न देता एक संघ ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि मी मागच्या 2 महिन्यापूर्वी जेव्हा प्रेस घेतली होती त्यावेळेस जवळपास अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की महाविकास आघाडी आणि महायुती ही फक्त पाचोरा बडगाव मतदारसंघापुरता विषय नाही मिळत. हा संबंध महाराष्ट्रामध्ये उद्रेक आहे. कारण की जो कोणी पक्षामध्ये काम करतो त्याला कुठेतरी अपेक्षा असतात. आज आमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही ज्यांचं नाव घेतलं अमोल शिंदे, साहजिक आहे ते कमी मतांनी पडलेले आहेत तर ते लढणारच आहेत. त्यांना जरी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असले आणि त्यांना आता समजतं की विद्यमान आमदारांना तिकीट देतात त्यांना ते नाकारलं जाणार, त्यामुळे ते लढणार आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक 3-3 पक्ष मिळून एक उमेदवार समोर येणार आहे. जे महाविकास आघाडी म्हणून एक येणार, महायुती म्हणून एक येणार. मग साहजिक त्याच्यामध्ये अमोल शिंदे असतील किंवा मी असेल किंवा अन्य कोणी अजून इच्छुक जे लोक आहेत असे लोक अपक्षाची तयारी करत आहेत.
आणि मला आठवतं की 1995मध्ये देखील 35 अपक्ष महाराष्ट्रामध्ये निवडून आले होते. तीच परिस्थिती यावेळेस देखील 2024मध्ये अशी राहील की जवळपास 40 ते 50 अपक्ष महाराष्ट्रामधून निवडून येतील. माझा राष्ट्रवादी पक्षाचा तुम्ही जो विषय घेतला, मी तुम्हाला आताच सांगितलं की मी शरदचंद्रजी पवार साहेबांनाही भेटलो, जयंत पाटील साहेबांनाही भेटलो, अजितदादांनाही भेटलो. अजितदादांनी मला क्लिअर सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे. विद्यमान आमदारांना आज काल पेपरला तुम्ही बातमी पाहिली असेल की 20 जागा अशा आहेत महायुतीमध्ये की त्या ठिकाणी भाजपचा पराभव करून राष्ट्रवादीचे आमदार निवडून आलेले आहेत आणि तिथेच त्यांची मारामार आहे. त्याच्यामुळे आपलं उद्दिष्ट, आम्ही तालुक्याचे नेतो आहोत, आम्ही काही फार महाराष्ट्र पातळीवर आम्ही काही काम केलेलं नाही. त्याच्यामुळे आमची मर्यादित अपेक्षा किंवा आमच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा एकच असतं की आपला नेता आमदार झाला पाहिजे. म्हणजे जे काही खालच्या निवडणुका असतात याच्यामध्ये आम्हाला याच्यात लक्ष असतं. तर हे चित्र क्लिअर झालेलं आहे. फक्त आता महाविकास आघाडीमध्ये उद्धव गटाला जागा जाते की शरदचंद्रजी पवार साहेबांना सुट्टे, याच्यावर ते गणित आहे. आणि मागच्या 4 दिवसापूर्वी रविवारी मी साहेबांना भेटून आलो. यांना 15 दिवसापूर्वी मोठ्या साहेबांना शरदचंद्रजी पवार साहेबांनाही भेटलो. त्याच्यापूर्वी अजितदादांनाही भेटलो. अजितदादा स्पष्ट वक्ते आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलं की फार मोठी अडचण आहे आमच्या इथे. आणि त्याच्यामुळे एक राष्ट्रवादी हे आता आज चित्र असं आहे, आता BJP किंवा शिंदे गट, आता आपण रोज बातम्या पाहतो की हे निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. अजितदादांना फार वागणूक चुकीच्या पद्धतीने देत आहेत. लोकसभेला जागा कमी दिल्या, परंतु आता परवा अमित शहा जे काही येऊन गेले त्यांनीसुद्धा म्हणजे दादांनी काही त्यांना जास्त वेळ दिला आणि पण जाता जाता विमानतळावर चर्चा झाली आणि काहीतरी प्रस्ताव असे आले की मैत्रीपूर्ण लढतीला राहायच्या. ते दादांनी डिनाय केलं की असं मैत्रीपूर्ण लढण्यात काही अर्थ नाही. परंतु दादांसोबत गेलेले जे काही आमदार आहेत त्यांनासुद्धा तिकीटं पुरेपूर मिळाली पाहिजे. त्यांच्या किंवा अधिकचे जसे बाकी इच्छुक असतील त्यांना देखील मिळण्याच्या अडचणी झाल्या आहेत. तीच परिस्थिती भारतीय जनता पक्षामध्ये आणि शिंदे गटामध्ये आहे. पाचोऱ्यामध्ये तोच पेच निर्माण झालेला आहे. मला अशी माहिती मिळते की त्यांचे काही सर्वे करून ते तिकीटं वाटणार आहेत. त्या सर्वेमध्ये आता मला वाटतं आमदारांचं नाव काय मागे पुढे झालं असेल तर किशोरप्पा पाटलांचं, तर ते आता मुंबईत मला वाटतं काल परवा तळ ठोकून होते की आपलं तिकीट कटतं की काय. म्हणजे अशा विचित्र परिस्थितीमध्ये मतदारसंघामध्ये आता या चर्चा आहेत. परंतु एक निश्चित आहे की या मतदारसंघामध्ये चौरंगी पंचरंगी फाईट होईल. महाविकास आघाडीचा मुद्दा तुम्ही आत्ता उपस्थित केला की ही जागा महाविकास आघाडीला म्हणजे शरद पवार गटाला जाते की उद्धव ठाकरे गटाला. 2022मध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रातलं सत्तांतर झालं, जो राजकीय घडामोडी ज्या घडल्या त्या संपूर्ण महाराष्ट्राने बघितल्या. त्यानंतर तुम्ही महाविकास आघाडीला महाविकास आघाडी म्हणून सोबत राहिले आणि मध्यंतरीच पाचोरा बडगाव मतदारसंघाचं राजकारण देखील त्या ठिकाणी बदललं. वैशाली सुरेंची ज्या म्हणजे त्या ठिकाणी राजकारणात सक्रिय होऊन त्यांनी ठाकरे गटाला त्या ठिकाणी ठाकरे गटाचं काम पाहायला सुरुवात केली आणि त्याच अनुषंगाने तुम्ही त्यांना एक प्रकारे पाठिंबा दिला त्या ठिकाणी. आणि तेव्हापासून एक अशी चर्चा होती की माजी आमदार दिलीप भाऊ वाघ वैशालीताई यांना पाठिंबा देऊन निवडणुकीकडे बघतील. पण आत्ता ज्या मागच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने बांबरूडला प्रेस घेतली, ज्या घडामोडी घडल्या, अचानक तुम्ही निवडणूक लढवण्याचं एक प्रकारे एक रणशिंगच फुकलं आहे. तर कसं बघता याकडे? वैशालीताई आणि आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये एकत्र आलो. आता एकत्र आलो म्हणजे त्यांना काही मी शब्द दिला होता अशातला भाग नाही आहे. त्यांना असं वाटलं की यांनी सेवानिवृत्ती घेतली का काय, तर त्यांना तसं वाटत असेल. मला पण तुम्हाला माहिती आहे की राजकारणामध्ये अशी जर नियमावली ठरली असती तर पंतप्रधान बी होऊ शकले नसते आणि वयाची जर अट असती. तर असं काही नाही आहे. जोपर्यंत समाजकारण आहे, गेल्या 1957पासून तर आज 2024पर्यंत माझ्या माहितीप्रमाणे किती वर्ष झालं, जवळजवळ 65 वर्ष या मतदारसंघामध्ये आम्ही सगळं नेतृत्व या ठिकाणी आमचं घराणं करत आहे. मग नगरपालिका असेल, आमदारकी असेल किंवा कार्यकर्त्यांच्या मार्केटच्या निवडणुका असतील, संघाच्या असतील, नगरपालिका असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही कार्यकर्त्यांच्या बरोबरीने काम करतो. आणि निश्चितपणानं कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी आग्रह धरला की यावेळेस भाऊ तुम्ही लढलं पाहिजे. आणि माझी इच्छा होती की एकदा शेवटची, आता माझा 58 पूर्ण परवा वाढदिवस झाला, तर एक शेवटची निवडणूक लढायचं हे कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि मी ठरवलेलं आहे. याच्यानंतर नव्या पिढीला पुढे करू पुढच्या काळामध्ये. पण आज वैशालीताई काही गृहीत धरून बसले असतील
तर तो त्यांचा विषय आहे, मी नाही सांगू शकत ते. बरोबर. एक प्रश्न असा आहे आणखी की आमदार मागच्या 5 वर्षात जर बघितलं, आमदार किशोरप्पा पाटील आणि माजी आमदार दिलीप भाऊ वाघ एक सोबत दिसायला मिळालं, म्हणजे महाविकास आघाडी म्हणून आणि इकडे महायुती म्हणून. आणि याचं कारणही असं आहे की मार्केट कमिटीवर तुम्ही निवडून गेलात, त्यानंतर जिल्हा बँकेला आमदार किशोरप्पा पाटील गेले, त्यानंतर दूध फेडरेशनसाठी त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला. मग एवढं सगळं घडत असताना आता तुम्ही एक प्रकारे स्वतःच एक आव्हान उभं केलं या तिघांसमोर, तर मग काय सांगायला? असा विषय नाही आहे हे. असाही प्रश्न होता की वाघ शांत झालेत की काय, असाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला. विषय असा आहे की या मतदारसंघामध्ये आदरणीय आप्पासाहेब आणि सुपडू अण्णा, नंतरच्या काळामध्ये बापूसाहेब आणि आमचे वडील आप्पासाहेब यांचं राजकीय हे चाललं आणि अनेक वर्ष, हे 5 वर्ष ते 5 वर्ष असं संघर्ष झाला. नंतर 2000 साली 99-2000ला आरोतात्या पहिल्यांदा आमदार या ठिकाणी झाले आणि नंतर 4ला मी पराभूत झालो आरोतात्यांसमोर आणि 9ला मी आरोतात्यांसमोर निवडून आलो. 14ला परत किशोर पाटलांकडून मी पराभूत झालो आणि 19ला पराभूत झालो. हा संघर्ष आमचा कायम चालू आहे. आमचे वाघ परिवार हा विधानसभेला सामोरे जातोच, परंतु 14 ते 19 सरळ फडणवीस, शिंदे आणि भाजपचं सरकार होतं, त्याच्यामुळे आमदाराची माझा वैयक्तिक काही संबंध आला नाही. परंतु 19ला ज्या काही घडामोडी झाल्या, मग तो पहाटेचा शपथविधी असेल, नंतर महाविकास आघाडी झाली, सगळं हे झालं, तर वरच्या पातळीवर शरदचंद्र पवार साहेबांनी एक मूठ बांधली आणि महाविकास आघाडी त्या ठिकाणी स्थापन झाली. कधी नव्हे ते चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळालं की शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही एकत्र आली, जे एकेकाळी कधीच येऊ शकत नाही असं लोकांना वाटत होतं, ते त्या ठिकाणी घडलं. साहजिक त्याचे पडसाद जिल्ह्यांमध्ये मतदारसंघामध्ये पडले. मग ज्यावेळेस ते झाल्यानंतर मग त्यांचेच आम्हाला त्यांचे निरोप यायचे, आमच्या तालुकाध्यक्ष कमिट्या करणे, हे करणे ते करणे, असे सोबत आमच्या काही वेळेस बैठका देखील झाल्यात. मग निवडणुका आपण महायुती म्हणून लढलं, महाविकास आघाडी म्हणून लढलं पाहिजे, तसाही प्रयत्न झाला. मग काही कार्यकर्त्यांनीही ठेवलं की त्यांनी सांगितलं की आम्हाला बँकेला सहकार्य करा. आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला फेडरेशन सोडा, तेही झालं. मग त्याच्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली, त्याच्यामध्ये ते आमच्या जागा वाटपावरून थोडंसं बिनसलं, म्हणून मी त्यांच्याशी माझं नाही जमलं. कोऑपरेटिव्हची निवडणूक होती, कार्यकर्त्यांची निवडणूक होती, मग आम्ही वैशालीबरोबर त्या ठिकाणी काम केलं, ज्या निवडणूक सामोरे गेलो आणि वैशालीताईन मी एकत्र करून मग ती निवडणूक लढवली. नंतर पुन्हा 5ला शेतकरी संघ आलं, तेव्हा वैशालीताईची तिथे ठरावाची पोझिशन नव्हती, तर माझे जास्त ठराव होते आणि माझ्या खालवर आमदारांचे होते, म्हणून आम्ही तिथे एकत्र करून ते बिनविरोध केलं. तिथे जवळजवळ 10 कार्यकर्ते मी बसवले. मार्केटमध्ये 3 कार्यकर्ते, माझा घरचा कोणीही प्रतिनिधी नाही, 13 कार्यकर्त्यांना न्याय देऊन त्या ठिकाणी हे झालं आमचं स्थानिक पातळीवरचं बिना चिन्हाच्या ह्या निवडणुका होत्या आणि कोऑपरेटिव्हच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या. आता याच्यापुढे येणाऱ्या निवडणुका म्हणजे विधानसभा असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, हे पक्षाच्या धोरणानुसार पक्षाच्या चिन्हावर लढवले जातात. त्याच्यामुळे ते साहजिक आहे, आता समोरासमोरच लढावं लागणार आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त आमदार किशोरप्पा पाटील, म्हणजे त्यावेळी पहिल्यांदा ते निवडून आले होते. किशोरप्पांचं त्या ठिकाणी तुमच्यापुढे आव्हान होतं. 2019चा विचार केला तर अमोल शिंदेंचा अपक्ष म्हणून आणि आमदार किशोरप्पा पाटील म्हणून यांचे शिवसेना, असं दोघांचं तुमच्या ठिकाणी आव्हान होतं. पण 2024च्या विधानसभा निवडणुकीचा जर विचार केला तर विद्यमान आमदार किशोरप्पा पाटील, तिकडे अमोल शिंदे आणि ठाकरे गटाकडनं वैशालीताई सूर्यवंशी, या तिघांच्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघता? ह्या आता राजकीय परिस्थिती तुम्ही बघताय, मतदारसंघामध्ये काय काय सगळे इव्हेंट चालू आहेत, रक्षाबंधनपासून तर साड्या काय ते वाटपपासून तर आमचे नाभिक बंधूंना किट वाटण्यापासून वेगवेगळे इव्हेंट सगळेच करतायत. मी तर काही इव्हेंट केला नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ते इव्हेंट पाहिजे, म्हणजे इव्हेंट आहे 10 वर्षामध्ये किती 10 वेळा रक्षाबंधन आला असेल, परंतु ह्याच रक्षाबंधनाला साडी वाटण्याचं काय कारण आहे? म्हणजे ह्या सगळ्या इव्हेंटच्या गोष्टी आहेत. 10 वर्षामध्ये कधी नाभिक बंधूंनाची आठवण झाली नाही. आताच किट एक 800-900 रुपयाचं किट दिलं. मतदारसंघामधल्या भगिनींना रक्षाबंधनाची भेट म्हणून काहीतरी 100 रुपयाची की 55 रुपयाची साडी वाटण्याचा प्रयत्न झाला. हे सगळं आपल्याकडे मतदान खेचण्याचा हा प्रयत्न आहे.
त्याला इव्हेंटच म्हणता येईल, दुसरा काही त्याला शब्द नाही आहे. आणि असे इव्हेंट आम्ही तर काही कधी केले नाही आणि करण्याची आवश्यकताही नाही. लोकांना मतदारसंघामध्ये माहिती आहे कोण कामं करतं. आता मी जी मागची प्रेस झाली किंवा माझा मेळावा झाला त्यामध्ये जे काही प्रश्न केले आमदारांना त्याचं उत्तर त्यांनी काही दिलेलं नाही. अनेक प्रश्न मी केले, त्याचे उत्तरं समोरून येत नाही. पण हे जे चालू आहे मी तुम्हाला सांगितलं इव्हेंट, तर मग वैशाली त्यांनी इव्हेंट केला, यांनी केला, अमोल करतं आहे वृद्धाक्षचा, तर हे सगळे उमेदवार ठरवून झालेले आहेत. आणि आता जवळपास माझ्या कार्यकर्त्यांनी मेळाच्या द्वारे मागणी केलेली की आपणही लढून घ्यावं. हे 4 उमेदवार जवळपास निश्चित झालेले आहे. आता भडगाव तालुक्यामधून काही लोक इच्छुक आहेत असं ऐकतोय. तर असं ऐकलं की संजीव पाटील सुद्धा जे शरद पवार साहेब संजीव पाटील आहेत, डॉक्टर उत्तमराव पाटील आहेत, प्रताप नाना भंजो नाव ऐकून आहे, डॉक्टर निळकंठ पाटील, 3 डॉक्टर आहेत भडगाव तालुक्यातले, आणि प्रताप नानाभाऊ, अशी 4 लोकांची इच्छुक तिथून आहेत आणि 4 इकडे आहेत. म्हणजे अशी तुल्यबळ 7-8 लोक बी उभं राहू शकतात. नाही, संजीव पाटलांचा जो मुद्दा सांगितला ना, म्हणजे त्यांनी शरद पवार गटाच्या चिन्हावर पण निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आणि तुम्ही स्वतः आता सांगतात की असं त्यांनी भेट घेतली आहे शरदचंद्र पवार साहेबांनी, प्रताप हरी पाटील नानाभाऊ त्यांनी देखील शरदचंद्र पवार साहेबांची भेट घेतलेली आहे. मी पण घेतलेली आहे, तिघांनीही भेट घेतलेली आहे. तुम्ही वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलं होतं की 1957 साली ओंकारप्पांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. याच अनुषंगाने माझा एक प्रश्न आहे की भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर अटल बिहारी वाजपेयी यांनी दिल्लीत संसद भवन गाजवलं होतं आणि अगदी त्याच कालावधीमध्ये ओंकारप्पांनी विधानसभा गाजवली होती. हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे. एवढा मोठा तुम्हाला राजकीय वारसा लाभला असताना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये असे कोणते मुद्दे आहेत की तुम्ही मतदारसंघातील जनतेपुढे घेऊन जाणार आहेत? आज मतदारसंघामध्ये जे काही कामं अपूर्ण आहेत, आता उदाहरणार्थ बोहडा प्रकल्प दरवर्षी भरतो, परंतु त्याची वितरण व्यवस्था आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी केली गेली नाही. शेतकऱ्यांना त्याचा फायदाच होत नाही, पाणीच मिळत नाही. म्हणजे खाली जे गावं आहेत, वेरुळे असेल, दुष्केळा असेल, अडचण असेल, नांदरा असेल, सामनेरपर्यंत तासगाव वगैरे, माहिजी, कृंगीत, हा जो खालचा परिसर आहे धरणाखालचा, त्याची वितरण व्यवस्था म्हणजे फार साऱ्या त्या ठिकाणी झाल्या पाहिजे होत्या, त्या आतापर्यंत झालेल्या नाहीत. इकडे हिवराचे जे पाणी आहे त्याचं नियोजन व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे त्या लोकांना वेळोवेळी पाणी मिळत नाही. धरणं भरतात 50, 60, 70%, 80% धरणं भरतात, पण त्याची शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये फायदा होत नाही. तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत. त्या नगरदेवळाच्या धरणाला गळती लागलेली आहे, ती थांबवण्यासाठी काही प्रयत्न झाले नाही. शहरामधल्या विकासाच्या संदर्भात अनेक अडचणी आज उभ्या राहिलेल्या आहेत. फिल्ट्रेशन प्लॅन्ट माझ्या कार्यकाळामध्ये पूर्ण झालेला आहे 10 वर्षापूर्वी. त्याच्यात शुद्ध पाणी आज शहराला मिळत नाही. अजून यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका आहे, हेच आमदार आहेत, सध्याचा प्रशासक आहे, त्यांनी आमदार म्हणून हेच काम पाहत आहे. भुयारी गटारीचा काही जो प्रयत्न केला तो सक्सेस झाला नाही. काही ठिकाणी पाणी अडतंय, थांबतंय, तेही योजना फेल गेली. 1-2 इंजिनियर पूर्ण पाचोरा शहराचं काम पाहतात आणि एकाच वेळेस 10-10 साईट चालतात, कोणी पाहायला तयार नाही. हे सगळं आमदारांच्या नियंत्रणेच्या बाहेर आहेत. ते त्यांच्या वैयक्तिक उद्योगामध्ये काहीतरी त्यांचे कंपनी टाकली त्याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये व्यस्त असतात. त्यांना सार्वजनिक याच्यामध्ये फक्त निवडणुकीच्या आधी 1-2 महिन्याआधी त्यांना मतदारसंघाचा दौरा किंवा सगळ्या काही गोष्टी आठवतात. मध्यंतरीच्या काळामध्ये ते गायब असतात. एक शेवटचा प्रश्न, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यामध्ये मोठा फटका बसला, त्यावेळी मराठा आरक्षणाची चर्चा होती आणि आत्ता पण जर विचार केला विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं मराठा आरक्षणाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. तर येणाऱ्या म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत विशेषतः पाचोरा मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा किती महत्त्वाचा ठरणार आहे? ते आज अजून काही त्याचं वातावरण नाही आहे, परंतु निवडणूक काळात काही सांगता येत नाही. आता आपण जर सर्वे जर बघितले असतील तर मराठवाड्यामध्ये मागच्या काळामध्ये आपण जर बघितल्या तर 8 जागा माझ्या माहितीप्रमाणे याच कारणास्तव गेलेल्या आहेत सत्ताधारी पक्षाच्या, म्हणजे भाजपच्या. म्हणजे जालनापासून तर थेट बीड तिकडे याच्या नगरपर्यंत पूर्ण पट्टा हा मराठा आरक्षणाच्या याच्यामुळे गेला असं लोक म्हणतात त्या भागातले. आता त्याचा परिणाम खानदेशमध्ये किंवा आपल्याकडे नंदुरबार, धुळे, उत्तर महाराष्ट्रात किती होतो हे मला माहीत नाही.
कारण की इथे मराठा आणि कुणबी एकच हे आहे. सहज OBC सर्टिफिकेट उपलब्ध होतं. जे मराठा समाजाला आरक्षणाचा विषय जास्त तीव्रता जे आहे ते 8 जिल्हे आहेत. त्याचं प्रमाण इकडे कमी आहे. परंतु हा मुद्दा आज तरी काही चर्चेला नाही, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये येऊ शकतो, काही सांगता येत नाही. धन्यवाद. तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ आमच्या सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजसाठी दिला. तर हे होते माजी आमदार दिलीप भाऊ वाघ. त्यांनी आपल्या सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजसोबत चर्चा करत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तरपणे भाष्य केलं आहे. तुम्हाला या व्हिडिओबाबत, या मुलाखतीबाबत तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहे हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.